रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। नमस्कार, एनएचजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी आहे रानमाळा येथून। राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे उत्साहात उद्घाटन संपन्न। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित श्री पांडुरंग ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे उद्घाटन आज शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या शिबिराचे आयोजन मौजे रानमाळा तालुका जुन्नर येथे करण्यात आले असून शिबिराचा कालावधी 17/1/2026 ते 23/1/2026 असा आहे। उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय सावकार शेठ पिंगट हे होते, तर श्रमसंस्कार शिबिर उद्घाटक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ BOS मेंबर व नारायणगाव महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर प्रमुख पाहुणे म्हणून सौ प्रियाताई खिल्लारी सरपंच शिरोले, सौ रेश्माताई बोटकर सरपंच पारगाव, सौ सविताताई तिकोणे सरपंच रानमाळा, माननीय विठ्ठलशेठ गुंजाळ सामाजिक कार्यकर्ते गुळुंचवाडी, माननीय समीर गायकवाड ग्रामपंचायत सदस्य बेल्ले, माननीय शांताराम लामखेडे सामाजिक कार्यकर्ते झापवाडी, माननीय निलेश बांगर CA, दादाभाऊ गुंजाळ, माननीय विकास बोटकर, माननीय अशोक गुंजाळ, माननीय अजित शेठ खिल्लारी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक प्रल्हाद शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व राष्ट्रीय सेवा योजना गीताने करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्रमसंस्काराचे महत्त्व, स्वयंसेवकांमधील सामाजिक जाणीव तसेच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व ग्रामविकास याबाबत विचार मांडले। श्रमातूनच संस्कार घडतात आणि संस्कारातूनच जबाबदार नागरिक निर्माण होतात, असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले। या शिबिराच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन या उपक्रमांतर्गत स्वयंसेवकांकडून स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जलसंधारण, आरोग्य जनजागृती, व्यसनमुक्ती प्रबोधन, वनराई बंधारे, जल व्यवस्थापन आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत। समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन मान्यवरांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल पडवळ यांनी केले, तर प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक ज्योती गायकवाड यांनी केले व प्राध्यापक सुभाष घोडे यांनी आभार मानले। यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, स्वयंसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।